अहिल्यानगर जिल्ह्यातील मांजरसुंबा किल्ला आणि मांजरसुंबा घाट परिसरातील निजामशाही वास्तू इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. मांजरसुंबा किल्ला निजामशाही काळातील असल्याचे मानले जाते. असं झालंय किती पळावून किती नाही. जुन्या नगर औरंगाबाद मार्गावर वांबोरी घाटाच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ही जागा महत्त्वाची होती. उपलब्ध वास्तू अभ्यासात या ठिकाणी लहान राजवाडा, मोठा हौद, हमामखाना आणि पाणी पुरवठ्याची व्यवस्था असलेला वास्तुसमूह असल्याचे नमूद केलेले आहे. तर आपण आता या हौदामध्ये आहोत पहा. तर इथं आम्ही पिकनिकसाठी आलेलो आहोत सहपरिवार सहकुटुंब. तर खूप सुंदर असं आता आमची ही पिकनिक होणार आहे. चला तर मैत्रिणींनो, तुम्हीही सामील व्हा आमच्या सहपरिवार या पिकनिक. गरम गरम आले ना. येतो ना. नाही मी छोटी हातच नाही पुरत. हातच पुरत नाही का? अरे खुर्ची घे ना मग. उभा राहिला खुर्ची घे. तिला खुर्चीच नाही. हात कुठं नाही पुरत किचन वाट्याला. शिकले का? तेच ना, खाली उभा राहिला खुर्ची घे ना मग. ती मोठी झाडे मी करून भाजी. एकटेच उतरते मी. काय म्हणते? हाय नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आनंदी बरोबर आपण कुठं चाललोय? कुठं चाललो ग आपण? पिकनिकला. फिरायला छान ना. तू ते कम बसा ना. दाजी ते का माग तिला व्हिडिओ द्यायचंय ना दाजी. ए दादू, आपण फिरायला चाललो ना. तर आता रक्षाबंधनला आहे ना, सगळे पुणेकर आलेले आहेत आणि आम्ही चाललोय जरासं पिकनिकला आणि देवाला. ते कम बसा रे. ते कम बस उठा. उठा रे. उठा. गाडीमध्ये बरोबर घेतलेले आहेत घोडेगावचे प्रसिद्ध वडापाव. आणि आता इथं पांढरीच्या पुलावर आलोय. तर इथं आपण काय घेतोय? कोल्ड कॉफी. भेळ. कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी नाही रे, सिंहगड स्पेशल मिसळ, भेळ, पांढरीच्या पुलावरची भेळ टक्कर दे. आहे का नाही? टक्कर दे. नको. आणि टक्कर दे. नंतर घाटावरचं गणपतीचं मंदिर आहे पहा. खूप सुंदर मंदिर आहे. आणि इकडं पालखी दिंडी पण चाललेली होती. ती कुठं चालली हे माहीत नाही, पण पहा इतक्या सुंदर पद्धतीने इथं हे मंदिर आहे. तर आता आपण घाट चढून चाललेलो आहोत मांजरसुंबा घाटाने वर. मस्त आपल्याला खेळायला गार्डन आहे. लय कठीण आहेत ग तुम्ही आत्या भाषा. गार्डन लय सुंदर गार्डन आहे. गार्डन आनंदी. तर पावसाळा असल्यावर ना या घाटामध्ये खूपच सुंदर दृश्य दिसतं पहा. एकदम हिरवळीची अशी वाट आहे. वळणाचा घाट आहे पहा. तर सुंदर असं दृश्य आहे. सगळीकडं हिरवळ पसरलेली आहे आणि आपल्याला लांबूनच दिसत आहे मांजरसुंबा किल्ला. तर या किल्ल्यावर आपल्याला जायचं आहे. छोटासा डोंगराचा टिला आहे, पण त्यावर आपल्याला चढायचं आहे. तर चला आता आपण जाऊया मांजरसुंबा किल्ल्यावर. रोडच आहे चढायला. आपण जेवण केलं होतं ते मंदिर कुठं केलं गाड्या? या मंदिराजवळ आपण जेवण केलं होतं ना मागच्या वेळी. हा, गाड्या इथंच लावलेले. शेळी आली तुम्ही फ्रुटी प्यायला. घाबरलं. दे ना शेळीला, शेळीला दे ना. शेळ्याला सवय का इकडं?
ते काही पिशवीत दे नाही व्यवस्थित राहील. शेळ्या मागे लागल्या तर तुमच्या शेळ्याला दे खायला. आनंदीने लय छान टोपी बांधली ग. तर मैत्रिणींनो, आज आम्ही छोट्याशा पिकनिकसाठी आलेलो आहोत इथं मांजरसुंबा गडावर. तर इथं आपल्याला दिसतोय हा मांजरसुंबावर गडावरचा किल्ला. छोटासा किल्ला आहे पहा, निजामशाही काळातला. चला चला चला, शेळ्या मागच लागल्या. खोलती का बाटली? नाही खोलत का? तर 2 गाड्यांमध्ये आम्ही आलेलो होतो, 12-13 जण होतो. तर आता चला आपण सुंदर असा परिसर पाहत पाहत या छोट्याशा किल्ल्यावर चढूया आता. तर खूप सुंदर असा परिसर आहे पहा. इथं समोरच्या डोंगरावरच गोरक्षनाथ गड आहे आणि खालच्या बाजूला सीतेची न्हाणी आणि रामेश्वर महादेव मंदिर आहे. तर सगळा परिसर हा खूप सुंदर हिरवागार असा आहे. या परिसरामध्ये रामही वनवासाला आलेले होते पहा. सत्ययुगाच्या काळामध्ये रामही वनवासाला आले होते. छोटू इकडे बघ. तर मैत्रिणींनो, आज आम्ही फॅमिली सह आलेलो आहोत इथं ट्रिपला. तर मांजरसुंबा येथे आलेलो आहोत. तर मांजरसुंबा घाटावर आहे ना ही निजामशाही वास्तू आहे. तर छोटासा किल्ला आहे पहा हा निजामशाही काळातला. आणि समोरच्या डोंगरावर आपल्याला दिसते गोरक्षनाथ गड. तर गोरक्षनाथ गडाच्या समोरच हा छोटासा किल्ला आहे. तर या किल्ल्यावर आम्ही ना आलेलो आहोत. इथे ना माझे नातवंड पण सगळे आमच्या बरोबर आहेत. आणि फॅमिली आहे ज्योतीची, परत विकासची, अमोलची आणि आम्ही दोघे आहोत त्यांच्यामध्ये. आणि सगळे नातवंड. सिद्धू पण आहे आमच्या बरोबर, पण तो व्हिडिओ घेतोय. तर चढून वर आलोय आता. तर इथं आहे ना खूप सुंदर असं म्हणजे बांधकाम सगळं पडलेलं आहे बरं का, पण बघण्यासारखी थोडीशी वास्तू आहे. आणि इथं थोडस आहे पहा किल्ल्यासारखं. तर चला आता आपण आहे ना मस्त अशी पिकनिक करूया आणि जाऊया तिकडं बघायला. तर आता थोडस वरती आहे गडावर, त्यामुळे आहे ना भरपूर अशी हवा आहे. वरती चाललोय आता त्या झाडाखाली. तर आम्हाला आहे ना रक्षाबंधन ट्रिपच काढायची होती बरं का, पण यंदाच्या वर्षी ना अजिबात पाऊस नाही, त्यामुळं ट्रिपला मूडच नाही. तर एक छोटीशी ट्रिप. तर असं म्हणतात निजामशाही काळातील या किल्ल्यावर आहे ना ही हत्तीची मोठ होती पहा. निजामशाही काळात आहे ना हे मोठे मोठे हौद होते बघा पहा. इथं पाण्याची सोय होती, पाण्याचे टाके होते. किल्ल्याच्या खाली मोठे मोठे हौद आहेत आणि किल्ल्यावर पाणी उंच ठिकाणी नेण्यासाठी मोटेची व्यवस्था केलेली होती. काही स्थानिकांनी ऐतिहासिक वर्णनानुसार ही मोट हत्तीच्या सहाय्याने चालवली जात असे, म्हणून तिला हत्तीची मोट असे नाव पडले. या पाणी व्यवस्थेमुळे किल्ल्यावरील हौद, टाक्या आणि इतर वास्तूंना पाणी पुरवठा केला जात असावा. तर आपल्याला दिसतोय हा भरपूर असा मोठा हौद. तर त्या काळातील हा मोठासा हौद खालून हत्तीच्या मोटेने भरला जात होता पहा. चला आपण आता मस्त असं नाश्ता करू इथं, म्हणजे अंगत पंगत करूया मुलांच्या सोबत सगळ्या. आजकालच्या शहरातल्या धकाधकीच्या जीवनाला सर्व कंटाळलेले आहेत, वैतागलेले आहेत आणि आपण कुठंतरी निसर्गाच्या कुशीमध्ये अशा पद्धतीने आनंद शोधत असतो पहा. तर आम्ही त्यामुळंच आज सर्व सहकुटुंब आलेलो आहोत इथं मस्त असं पिकनिक करण्यासाठी. तर मुलांनाही खूप सुंदर वाटत होतं. तर विराज तर सगळीकडं नुसतं फिरतच होता आणि मुलं आहे ना खूप छान इथं खेळले पहा. असं झालंय किती पळावून किती नाही. तर या वास्तूची जरी पडझड झालेली असली तरी त्याची भव्य दिव्यता पाहून असं वाटतंय त्या काळी खूप सुंदर असं हे वास्तू आसन, किल्ला आसन. तर खूप भव्य आहे हे ठिकाण.
तर आम्ही येतानीच वडापाव आणले होते, भेळ आणली होती, पांढरीच्या पुलावरची प्रसिद्ध भेळ, वडापाव, आणि घरीच आहे ना आम्ही मकाचे कणस उकडलेले होते, तर तसंच मकाचे कणसही घेऊन आलो पहा. आले 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 आले. विरश थांबतच नाही. अगोदरच किती कचरा जमा झालाय. आपल्याला करायचा नाही कचरा जमा, आपला कचरा सगळा पिशवीत भरायचा. आम्ही मकाचे कणस आणलेत घरून उकडून. म्हणलं पोरींना भेटत नाही पुण्याला मकाचे कणस, मग उकडून आणले. बघा एवढे एवढे कंस उकडून आणले मी माझ्या लेकींसाठी. म्हटलं लेकींना पोरांना भुका लागते आणि तोपर्यंत भेळ करा खेळून खेळून. वय पोरांना भुका लागते ना आता. सगळे किती छान खेळू राहिलेत सगळे, मोठे लहान मोठाले पण लहान झालेत. मग आता ते तरी शेजारी शेजारी करा ना दोघं. फेकेन तुम्हाला, फेकेन ना. पप्पू चाललाय. चल तुला फेकते मी. ए द्वारका चल तुला मी फेकते. चल चल. चला चला खायला चला. चला दमले. दमला का? चला सगळ्यांनी पंगत बसा. जमतच नाही देत. आपण हात धुवा. मग ते पडतं खाली. एवढं पाणी सांगितलं का? पाणी थोडं. मकाचं कणीस कसं लागलंय एकदम छान ना. या पिशवीत आहे ना सगळा कचरा गोळा करायचा बरं का मुलींनो. स्पेशल. मग कस काय झाली पिकनिक हिरो? एकदम परफेक्ट. काय झालं? कागद फेकू नका. एवढा कचरा झालाय. बघ पिशवी, कचऱ्याची पिशवी, कचऱ्याची पिशवी. जेव्हा आपल्याला वेळ मिळतो ना तेव्हा असं निसर्गरम्य ठिकाणी आपण फिरायला जायला पाहिजे, सहकुटुंब सहपरिवार. तर खूप छान वाटतं पहा. तर आज आम्ही ही ट्रिप आहे ना खूप एन्जॉय केली. मुलींनी खूप असे फोटो काढले, खूप असे रील्स काढले आणि खूपच सुंदर वाटलं पहा सर्वांबरोबर. इथं शाही काळात आहे ना इथं हत्तीची मोठ चालायची. मोठ काहीतरी मोठ होती ती. इथं पण एक इमारत आहे बरं का तिथं खाली.
तर हे ना टेहाळणीसाठी घुमट होते पहा. तर अशा पद्धतीने हे आता ही वास्तू आहे ना सगळी पडायला लागली आता. आणि इथं दर्गा पण आहे. वीरू चला चला आता तिकडे जाऊ बघायला. तर आपल्याला या किल्ल्यावर आहे ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहे ना रंगीत फुलं पाहायला मिळतात. तर मुलांनीही खूप छान इथं एन्जॉय केलं पहा मस्त. चला सावकाश खाली उतरा. तर इथं ही अंडरग्राऊंड वास्तू आहे पहा. पण हे कशासाठी केलेलं आहे काय आहे ते माहीत नाही. तर खूप मोठं एक झरोका आहे आणि त्या झरोक्यातून खाली एकदम खाली दिसतं. तर मग त्यावेळेस ते पाणी त्या झरोक्यातून शेणलं जायचं का काय हे माहीत नाही पहा. तर चला तुम्हाला दाखवते मी तो झरोका. ते ना हौद आहे आणि तिथून आहे ना मोठी चालायच्या हत्तीच्या त्या हौदात पाणी राहायचं आणि वर पाणी घ्यायचे ते हत्तीच्या मोठीने बघ असं हौद आहे तिथं अजून पण पाणी द्यायचे हा. आणि बघा इकडं असं आहे असं परिसर आहे सगळं. हा मग आता हे असं सोडलेलं आहे त्यांनी आहे का नाही. याच्यावर आता काहीतरी पॅक करून टाकायला पाहिजे किंवा झाकण ठेवायला पाहिजे. तर मला आहे ना मी मागच्या वेळेस आले होते ना 2 दिवस सारखं आठवायचं मला. हा कोण ठेवीन आता ते तेवढा मोठा दगड नाही ना. नाही नाही नका जाऊ आता. इतकं खोल आहे रे ते खाली. हा गेलेले ते कुठं नको नको काहीच नाही बघ जंगल आहे इकडे सगळं. बघा बघा का म्हणजे इथून पूर्ण परिसर दिसतोय ना. MIDC दिसते बरं का ती MIDC. आम्ही दोघी पण गिरणार आहे का नाही गिरणार चढलो. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील मांजरसुंबा किल्ला निजामशाही काळातील ऐतिहासिक वास्तू मानले जाते. घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि टेहाळणीसाठी या किल्ल्याचे स्थान महत्त्वाचे होते. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आजही निजामशाही स्थापत्याची सुंदर झलक दाखवते. किल्ल्यावर राजवाड्याचे अवशेष, मोठा हौद, हमामखाना आणि इतर वास्तू पाहायला मिळतात. किल्ल्याची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे हत्तीची मोट. पाणी उंचावर नेण्यासाठी मोटेची व्यवस्था करण्यात आली होती. स्थानिक माहितीनुसार ही मोट हत्तीच्या सहाय्याने चालवली जात असे. किल्ल्याच्या परिसरात पाण्याची टाकी अनेक आणि जलसाठ्याची मोठी अशी व्यवस्था दिसून येते. त्यामुळे या काळातील पाणी व्यवस्थापनाचे कौशल्य किल्ल्यातून दिसून येते पहा. खाली विराची गाडी चालली खाली. तर किल्ल्यावरून खाली उतरताना आपल्याला एक षटकोनी आकाराची वास्तू दिसते पहा. तर ही पण खूप खास आहे. तर आता किल्ला उतरताना आपल्याला जी वास्तू दिसते ना तर ती पहा बुर्जासारखी दिसते आणि अष्टकोनी आकाराची आहे. तर ही आहे ना तिचा उपयोग आहे ना टेहाळणीसाठीच केला जात असावा त्या काळी. तर इथून पहा सर्व परिसर सुंदर असा दिसतोय. तर त्यामुळे इथे ही वास्तू बांधलेली असावी. चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून हे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला ही दुर्ग भटकायला आवडत असेल किंवा असे किल्ले पाहायला आवडत असतील तर नक्की इथे भेट द्या बरं का. खूप सुंदर अशी फॅमिली ट्रिप इथं होते आणि खूप छान जागा आहे. ही वास्तू खूप छान आहे आणि परिसर ही खूप मस्त हिरवागार असा आहे, सुंदर असा आहे. चला तर मैत्रिणींनो संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आता आम्ही गडाच्या खाली निघालोय. आता मस्त अशी आमचं ट्रिप झाली, पिकनिक झाली, फोटो सेशन झालं, रील झाले आहे का नाही. चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उसका पानी है हाथ लगाकर डर जाएंगी बाहर निकाल कर मर जाएंगे. वासुदेवाय हर परमात्मा ने
अपना क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. मान ज्ञान गुण सागर जय कवि सुधी बुलक रामदूत आतुर बलदामान पुत्र कौस्तुभ रामा महावीर विक्रम बजरंगी कुंती निमार सुमते संगी कंचन वर राज समेत कानल कुंडल कुंचित केसा हाथ बजावे दिशा विराजे कांधे मुख जनी साजे शंकर सोन केसरी नंदन तेज प्रताप माजक बंदन विद्यावा पुण्याति चातुर राम काज कुंभे को आतुर प्रभु चरित्र सुमिबे को रस्या राम नकनसी तामन वसिया सूक्ष्म रूप सेव विरावा विकट रूप दे लंक जलाओ भीम रूप त्रियाचु काले रामचंद्र की काज समानी. वा 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 वा, टाळ्या वाजा टाळ्या वाजा टाळ्या वाजा. क्लॅप 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 क्लॅप. दादू दादूसाठी क्लॅप क्लॅप. थँक्यू.